जी. आज आपण 2026 मध्ये होणाऱ्या निरंकारी संत समागमावर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे त्याच्या संकल्पना काय आहेत, मूल्य काय आहेत. आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते सांगतात की हा केवळ एक कार्यक्रम नाहीये. नाही, अजिबात नाही. ही एक एक आध्यात्मिक अनुभूती आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे धर्म, भाषा, जात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन फक्त मानवतेला महत्त्व दिलं जातं. बरोबर. तर चला, हे सगळं नक्की काय आहे ते समजून घेऊया. हो, नक्कीच. म्हणजे या चर्चेचा उद्देश फक्त माहिती देणं नाहीये, तर या समागमाच्या मागे जी मूळ विचारधारा आहे तिथपर्यंत पोचणं आहे. श्रोतांमध्ये एक संदेश वारंवार येतो, पहिले मानव बनाव फिर भक्त. हा एक विचार, आणि या एका विचाराभोवती सगळी रचना केलेली दिसते. ब्रह्मज्ञान असेल, सेवा, अंधश्रद्धा मुक्ती, प्रेम, एकता, ही उद्दिष्टे फक्त सांगतायत नाहीत, तर ती प्रत्यक्षात कशी आणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यातला एक सूक्ष्म पण खूप महत्त्वाचा फरक म्हणजे इथे देव शोधण्यावर भर नाहीये, तर तो ओळखण्यावर आहे. अच्छा, तुम्ही शोधणे आणि ओळखणे यातला जो फरक सांगितलात, मला वाटतं तिथूनच सुरुवात करायला हवी. हो. कारण हे ऐकायला खूप सोपं वाटतंय, पण व्यवहारात याचा नेमका अर्थ काय? हो, आणि हाच या तत्वज्ञानाचा आपण म्हणू की गाभा आहे. बघा, देव शोधणे म्हणजे आपण काय गृहीत धरतो की तो कुठेतरी दूर आहे. अगदी, तो कुठेतरी दूर आहे, लपलेला आहे, आणि आपल्याला त्याला शोधायचे पूजा, कर्मकांड, तीर्थयात्रा करून. बरोबर. पण ओळखणे याचा अर्थ आहे की तो आधीपासूनच अस्तित्वात आहे, आपल्या आत, आपल्या आजूबाजूला, प्रत्येक कणात. त्याला फक्त ओळखायची गरज आहे, त्याचा साक्षात्कार करायची गरज आहे. बाहेर नाही तर आत डोकावून पाहण्याची गरज आहे, आणि यालाच ते ब्रह्मज्ञान म्हणतात. अच्छा, म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे हेच. कारण मी जेव्हा हे स्रोत वाचत होते तेव्हा हा शब्द खूप वेळा आला. हो, आला असणार. पण सर्वसामान्यांसाठी हा शब्द खूप मोठा वाटू शकतो, थोडा किचकट. बरोबर. पण त्याची व्याख्या खूप सोपी करून सांगितलेली आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे कुठलंही अवघड तत्वज्ञान नाही, तर स्वतःच्या आणि परमात्म्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख. इतकं सरळ आहे. आणि ही ओळख झाली की माणूस भेदभावाच्या पलीकडे जातो, आणि मग तो खऱ्या अर्थाने मानव बनतो. अगदी. म्हणूनच ते म्हणतात, पहिले मानव बना. एकदा का तुम्हाला प्रत्येक माणसात तोच एक परमात्मा दिसू लागला की मग जात, धर्म, वर्ण हे भेद आपोआप गळून पडतात. अच्छा. आणि याच पायावर मग संत समागम ही संकल्पना उभी राहते. तर मग संत समागम या शब्दाचा अर्थ फक्त संतांचा मेळावा एवढा नाहीये? नाही, अजिबात नाही. याची अजून काही पैलू आहेत का? हो, नक्कीच. संत म्हणजे इथे कोणी विशिष्ट वेशभूषा केलेले साधू नाहीत. तर ब्रह्मज्ञानाने जोडलेला प्रत्येक भक्त, प्रत्येक माणूस हा संत आहे. आणि समागम म्हणजे फक्त एकत्र येणं नाही, तर विचारांचं, मनांचं आणि आत्म्याचं एकरूप होणं आहे. वाह! ही एक अशी जागा आहे जिथे प्रत्येक जण आपली सामाजिक ओळख, म्हणजे आपलं पद, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं बाहेर ठेवून येतो. इथे कोणी लहान नाही, मोठं नाही, मालक नाही, सेवक नाही, सगळे एकाच परमात्म्याचे अंश. ही एक प्रकारे सामाजिक उतरण मोडण्याची खूप मोठी प्रक्रिया आहे. आणि हीच प्रक्रिया, हीच अनुभूती 2026 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अनुभवायला मिळणार आहे. हो. त्याबद्दलची काही ठोस माहिती पण आहे आपल्याकडे. स्थळ आहे सांगली, महाराष्ट्र. दिनांक आहेत 24, 25 आणि 26 जानेवारी 2026. हो. आणि यानंतर 27 जानेवारीला गुरुवंदना हा एक विशेष दिवस पण ठेवला आहे. हो, आणि हा संपूर्ण समागम सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सद्गुरूंची उपस्थिती ही फक्त औपचारिक नाहीये. अच्छा. या परंपरेत गुरुला त्या जिवंत ज्ञानाचा आणि ऊर्जेचा स्रोत मानलं जातं. त्यामुळे त्यांची उपस्थिती त्या संपूर्ण अनुभवाला अधिक खोलवर नेते. ते फक्त शिकवत नाहीत, तर ते त्या तत्वज्ञानाचं एक जिवंत उदाहरण म्हणून समोर असतात. बरोबर. म्हणूनच श्रोतांमध्ये याला जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची सुवर्णसंधी असं म्हटलं आहे. मी जेव्हा हे स्रोत वाचत होते तेव्हा हे वाक्य वाचून मी खरंच थांबले. ही जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याची सुवर्णसंधी आहे. हे खूप मोठं विधान आहे. आहेच. यामागे काय विचार असेल? यामागे विचार असा आहे की आपण आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक भूमिका जगतो, नाही का? कुणाचा मुलगा, कुणाचा बॉस, कुणाचा कर्मचारी. हो, खरंय. पण या सगळ्या भूमिकांच्या पलीकडे मी कोण आहे या मूळ प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही. हा समागम, ते वातावरण,
त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक पोषक जागा निर्माण करतं. तिथे मिळणारं ज्ञान आणि त्या ऊर्जेतून व्यक्तीला आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ कळतो. सहनशीलता नाही तर शक्ती आहे. हा समागम स्त्रियांना स्वतःला ओळखायला शिकवतो, स्वतःला कमी न लेखायला शिकवतो. हो, आणि हे केवळ वरवरचं सक्षमीकरण नाहीये. म्हणजे याला एक आध्यात्मिक जोड दिलेली आहे जी या विचाराला खूप खोलवर घेऊन जाते. स्रोतांमध्ये खूप प्रभावी वाक्य आहे. जेव्हा स्त्री ब्रह्मज्ञानाने जोडली जाते तेव्हा ती फक्त घर चालवत नाही तर पिढ्या घडवते. वा, हे खूपच मोठं वाक्य आहे. हो, याचा आवाका खूप मोठा आहे. हे फक्त महिला सक्षमीकरणाबद्दल नाहीये, हे एका सामाजिक बदलाच्या प्रक्रियेबद्दल आहे. म्हणजे नेमकं कसं? मुक्तीचं साधन नाही राहत, तर ते सामाजिक रचनेला आतून बदलण्याचं माध्यम बनतं. जेव्हा घरातील स्त्री, जी कुटुंबाचा केंद्रबिंदू असते, ती या ज्ञानाने आणि आत्मविश्वासाने पूर्ण होते तेव्हा ती तिची मूल्य, तिची सकारात्मकता पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करते. म्हणजे बदलाची सुरुवात घरापासून, एका व्यक्तीपासून होते. आणि त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या दिसतो. अप्रतिम. हा विचार खूपच सखोल आहे आणि हा जो आतून बदलण्याचा विचार आहे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी मला वाटतं सेवेवर प्रचंड भर दिला जातो. अगदी. लंगर सेवा, स्वच्छता सेवा, वैद्यकीय सेवा, अनेक सेवांचा उल्लेख आहे. पण मला एक प्रश्न पडतो की लाखो लोकांच्या गर्दीत ही सेवा नेमकी कशी घडवून आणली जाते? यामागे काही विशिष्ट रचना आहे का? हो, आहे. आणि हा या समागमाचा सर्वात सुंदर आणि महत्वाचा भाग आहे. इथे सेवा म्हणजे फक्त काम किंवा जबाबदारी नाही, ती एक साधना आहे. साधना? हो, अहंकार वितळवण्याचं आणि एकतेची भावना जागवण्याचं हे एक प्रभावी साधन आहे मानसशास्त्रीय दृष्ट्या. याला इगो डिझोल्युशन म्हणतात. स्रोतांमध्ये एक सुंदर वर्णन आहे की जेव्हा एखादा उच्च शिक्षित डॉक्टर किंवा मोठा उद्योगपती झाडू मारतो किंवा चपला उचलतो, हो. तेव्हा तो फक्त कचरा साफ करत नाही, तर स्वतःच्या मनातल्या मीपणाचा कचरा साफ करत असतो. वा, म्हणजे ही सेवा नाही तर एक प्रकारची थेरपी आहे. अगदी तसंच स्रोत हेच सांगतात. आणि याच सेवेतून समानतेचं तत्वज्ञान प्रत्यक्षात उतरतं. जेव्हा डॉक्टर, इंजिनियर, व्यावसायिक, शेतकरी सगळेजण कोणताही भेदभाव न करता एकत्र येऊन स्वच्छता करतात किंवा लंगरमध्ये जेवण वाढतात, तेव्हा सर्व एक आहेत हे तत्वज्ञान फक्त शब्दांपुरतं उरत नाही, ते अनुभवाचा भाग बनतं. खरे, तिथे कोणी विचारत नाही की तुमची जात काय किंवा तुम्ही किती शिकलेले आहात. अजिबात नाही. तिथे फक्त एकच ओळख असते, सेवक. आणि यातून जी एकतेची ऊर्जा निर्माण होते ती अतुलनीय असते. आपण ब्रह्मज्ञान, समानता, सेवा याबद्दल बोललो. या सगळ्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा एका सामान्य व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम होतो? म्हणजे मिळतं काय यातून? स्रोतांनुसार याचे फायदे खूप स्पष्ट आणि व्यावहारिक आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाची शांती. हो, जी आजकाल सगळ्यांनाच हवी आहे. अगदी. आजच्या तणावपूर्ण जीवनात आपण सगळेच शांतीच्या शोधात आहोत. इथे त्या शांतीचा अनुभव मिळतो. शिवाय नकारात्मक विचारांचा अंत होतो. कारण जेव्हा तुम्ही इतक्या सकारात्मक वातावरणात राहता तेव्हा नकारात्मकतेला जागाच उरत नाही. बरोबर. आत्मविश्वास वाढतो. कारण तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन मिळतो. हो, आणि याचं सार एका वाक्यात खूप सुंदर मांडलं आहे. ही एक अशी जागा आहे जिथे राग शमतो, अहंकार वितळतो आणि फक्त प्रेम उरतं. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण लाखो लोक जेव्हा एकत्र येऊन हे अनुभवतात तेव्हा त्याची एक वेगळीच सामूहिक ऊर्जा तयार होत असणार. निश्चितच. आणि म्हणूनच या माहितीचा समारोप एका अतिशय भावनिक आवाहनाने होतो. जे लोक एकटे आहेत, आयुष्यात थकलेले आहेत, ज्यांना वाटतं की आपलं कोणीच नाही, त्यांना या समागमात येण्याचं खास आवाहन केलं जातं. अच्छा. कारण इथे फक्त गर्दी नसते तर एक कुटुंब असतं. इथे परमात्मा आहे, सद्गुरू आहेत आणि प्रेमाने जोडलेली मानवता आहे. याला केवळ कार्यक्रम नाही तर मानव एकतेचा महायज्ञ म्हटलं आहे. हे खूपच प्रेरणादायी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा समागम म्हणजे फक्त 3 दिवसांचा कार्यक्रम नाही, तर आयुष्यभर पुरेल अशी ऊर्जा आणि दृष्टी देणारा एक अनुभव आहे. ही तात्पुरती मलमपट्टी नाही तर आतून होणारा बदल आहे. अगदी. आणि या सगळ्या स्रोतांमधून एका अशा प्रणालीचं वर्णन समोर येतं जिथे सामुदायिक सेवा आणि आध्यात्मिक ज्ञानातून मनःशांती आणि सामाजिक एकोपा साधला जातो. यावरून एक व्यापक विचार माझ्या मनात येतो. ज्या जगात अनेकदा मल्लैकिक यश, स्पर्धा आणि मीपणावरच भर दिला जातो, तिथे अशा सामूहिक आध्यात्मिक अनुभवांची केवळ व्यक्तींनाच नाही तर संपूर्ण समाजाला घडवण्यात,
त्याला अधिक सहनशील आणि प्रेमळ बनवण्यात काय भूमिका आणि शक्ती असू शकते? धन निरंकार